आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवे आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया उत्पत्ती त्याचा 50वा अध्याय 20वं वचन. तुम्ही माझे वाईट योजले, पण आज पाहता त्याप्रमाणे अनेक लोकांचे प्राण वाचले, म्हणून देवाने ते चांगल्यासाठी योजले होते. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याशी बोलत आहे. हे वचन आपण बघू शकतो की योसेफ त्यांच्या भावांना हे सांगत होतो की त्यांच्या भावांनी त्याला खूप म्हणजे सतावलं, त्याला एक तर प्रेम केलं नाही आणि त्याला खड्ड्यात सुद्धा त्यांनी पाडलं आणि शेवटी त्याला विकून सुद्धा दिलं त्यांच्या भावांनी. जेव्हा त्याला विकलं तर तेव्हा तो एका व्यक्तीच्या घरात होता. त्या व्यक्तीच्या बायकोने सुद्धा त्याच्यावर वाईट आरोप लावले आणि ते वाईट त्याच्यावर आरोप लावले तर त्याला बंदीगृहात सुद्धा टाकलं गेलं. तो खूप परिस्थितीने योसेफ त्याच्या जीवनामध्ये गेला, पण तेव्हा परमेश्वराने, कारण की तो विश्वासू होता, त्याने एवढ्या परिस्थितीत गेला पण त्याने पाप केलं नाही, त्याने परमेश्वरावर विश्वास केला. त्यावेळेला परमेश्वर त्याला काय करतो माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या भावांनी त्याच्या विरुद्ध वाईट करायचा विचार केला, पण परमेश्वराने त्या वाईटाला त्याच्यासाठी भलाईमध्ये चांगल्यामध्ये बदलून टाकलं. परमेश्वराने योसेफाला त्या मिस्र देशाचा परमेश्वराने प्रधानमंत्री बनवला. विचार करू शकता, एक देशाचा एक अधिपती परमेश्वराने त्यांना बनवला. त्याच्या स्वतःच्या लोकांनी त्याचा वाईट विचार केला, पण परमेश्वराने काय केलं? त्याच्या वाईटाला परमेश्वराने एक चांगल्या गोष्टीमध्ये बदलून दिलं. तसंच तुमच्या जीवनामध्ये पण खूप लोक तुम्हाला त्रास देत असेल, खूप काही साऱ्या गोष्टी घडत असतील, पण तुम्हाला काय ठाऊक की कधी ती गोष्ट परमेश्वर तुमच्यासाठी भलाईमध्ये चांगल्यामध्ये बदलून देईल. तर जेव्हा तुम्ही त्या कष्टामध्ये त्या संकटामध्ये जाताय तेव्हा पण परमेश्वराची स्तुती करा, कारण की रोमनकरांसमध्ये पण लिहिलेलं आहे 8:28 की जो कोणी परमेश्वरावर प्रेम करतो, परमेश्वर त्याच्यासाठी सगळ्या वाईट गोष्टींना काय करतो? भलाईमध्ये एक चांगल्यामध्ये बदलून देतं. तर तुम्ही खूप साऱ्या वाईट परिस्थितीने जात असाल, पण तरी पण त्या परिस्थितीमध्ये परमेश्वरावर विश्वास करा. तर परमेश्वर तुमची ते आजारसुद्धा असू शकतो, कारण की त्या आजारामध्ये पण परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये गवाही एक साक्ष परमेश्वर निर्माण करेल, कारण त्याची स्तुती करण्यासाठी. तर तुम्ही घाबरू नकाच. तर या वचनला तुम्ही ग्रहण करा, विश्वास करा आणि परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये जे पण वाईट असेल त्याला भलाईमध्ये, त्याला चांगल्यामध्ये बदलून टाकेल. चला हे वचन आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वर, तुला धन्यवाद देतो. हे वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर. युसुफच्या भावांनी त्याच्याविरुद्ध खूप वाईट विचार केले परमेश्वर. तो कष्टांमधून गेला, तकलीफांमधून गेला परमेश्वर, वेदनेतून गेला परमेश्वर. खूप परिस्थिती त्याच्यावर आला, पण त्या परिस्थितीमधून पण परमेश्वर तू त्याला बनवत गेला परमेश्वर, आणि तू त्याला एका देशाचा अधिकारी प्रधानमंत्री बनवला परमेश्वर. तशाच प्रकारे परमेश्वर पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तींसाठी आम्ही प्रार्थना करतो राजा. त्यांच्या जीवनात जे पण परिस्थिती घडत असेल परमेश्वर, त्या वाईट परिस्थितीला, त्या आजाराला परमेश्वर तुझ्या नावाच्या महिमेसाठी बदलून दे, कारण की तू खरा आहे आणि तू जे वचन दिलंय परमेश्वर ते तू त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करायसाठी विश्वासयोग्य आहे. म्हणून तुला धन्यवाद देतो. सारी महिमा तुला, सारी प्रशंसा तुलाच देतो राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.